नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आज इन्स्टंटवाला ढोकळा बनवणार आहोत. काहीही आधी डाळ वगैरे भिजू घातलेली नाही आहे, डायरेक्ट आपण बेसन पीठचा बनवणार आहोत. तर मी आधीच स्टीमर म्हणजे कुकरमध्ये बनवणार आहोत आपण आज ढोकळा. तर त्यामध्ये पाणी टाकून जाळी टाकून ठेवलं आहे, पाणी गरम होण्यासाठी म्हणजे स्टीम होण्यासाठी, आणि भांड्याला तेल लावूनसुद्धा ठेवलं आहे. आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 कप इतकं पीठ घेतलेलं आहे, बेसन पीठ. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर हिंग, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच साखर, 1 चम्मच निंबूचा रस, मिरची, अद्रकचा तुकडा. मिरची तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकतात. मी थोडंसं फिकच केलं आहे कारण माझी लहान मुलगीसुद्धा खाणारी आहे. अर्धा वाटी पाणी टाकून आपण याला छान फिरवून घेऊया. अद्रकचा छोटासा तुकडा ॲड केला आहे मी त्यामध्ये. तर छान एकदा फिरवून घ्यायचं, सगळं बॅटर मिक्स झालं पाहिजे छान. आणि त्यानंतर आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ते बॅटर काढून घ्यायचं आणि त्याची कन्सिस्टन्सी बघायची. तुम्हाला जर जास्त थिक वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड करू शकतात, पण जास्त पातळ झालं कामं नाही. नंतर त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं आहे, ते छान मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर मी इथे इनो ॲड केला आहे. तर इनो मी इथे अर्धा पॅकेटच टाकला आहे. तुम्ही बघू शकतात कसं फर्मेंट झालं आहे, छान बबल्स आले त्यामध्ये आणि डबल झाली आहे क्वांटिटी. तर मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं आणि ताबडतोबच आपण त्याला भांड्यामध्ये ॲड करायचं, ज्या भांड्याला आपण तेल लावून ठेवलेलं होतं ग्रीस करून. तर त्यामध्ये ॲड करायचं आणि लगेच आपण म्हणजे जास्त वेळ वाया न घालवता लगेच आपण त्याला स्टीमरमध्ये ठेवून द्यायचं, म्हणजे कुकरमध्ये ॲड करायचं. आणि 20 मिनटामध्ये आपला इतका छान ढोकळा तयार होतो. मी खरंच सांगते, मी फर्स्ट टाईम ट्राय केला आहे, पण 100% रिझल्ट आला आहे. तुम्हीही नक्की एकदा ट्राय करा. आणि बॅचलर्स वगैरे तर एकदम परफेक्ट बनवू शकताय. तुम्हाला खूप छान रेसिपी आहे ही तुमच्यासाठी. तर बघा, तिकडे 20 मिनटानंतर आपला ढोकळा झाला आहे. तर मी गॅस बंद करून ठेवला होता आणि म्हणजे थंड होण्यासाठी. आणि इकडे फोडणीची सुद्धा तयारी केली. तर याच्यामध्ये तेल घेतलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकली, मोहरी छान तडतडली, त्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि 2 मिरच्या टाकल्यात. त्यानंतर अर्धा चम्मच मी साखर ॲड केली आहे आणि नंतर अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे. तर त्याला छान उकळी येऊ दिली, कारण थोडंसं पाणी टाकल्यानंतर ते खायला आपल्याला जड जात नाही, नाही तर घशामध्ये फसतं. तर फोडणी छान होत होती आणि इकडे आपला ढोकळाही थंड झाला, चेक केला, मस्त झालेला होता. तर भांडं बाहेर काढून ठेवलं, त्याला छान थंड होऊ दिलं आणि त्यानंतरच कट करायला घेतलं. तोपर्यंत इकडे मस्ती बघा माझ्या लेकरांची. स्वयंपाक करता करता थोडा थोडा वेळ येऊन मला यांच्यासोबत खेळावं लागतं. तर नक्षू बघा कसं चालायचा प्रयत्न करतो आहे. आता त्याचाच मस्त चालू लागला आहे. आता आला आहे त्याचा बड्डे 1 महिन्यावरच, म्हणजे 1.5 महिना बाकी आहे अजून बड्डेला. तर 2 दिवसानंतर बाळाची वॅक्सिन आहे, 9 महिन्याचं इंजेक्शन त्याचं द्यायचं राहिलेलं आहे. त्याला आता 11वा महिना चालू आहे. तर ते इंजेक्शन आता 2-3 दिवसांनी होणार आहे. आणि बघा नक्षू आता त्याचं बास्केटवर सुद्धा उभा राहिला तो पहिल्यांदा, आणि माझी खुशी गगनात मावली नव्हती. तू उभं राहिलं होतं बॅग बास्केटवर. बाप रे नक्षू, इकडे बघतो, इतकं नको मोती नको. आणि खरंच सांगते, त्याला असं बघितलं मी, त्याची एवढी प्रगती फास्ट होती, तर मलाच माझी बोबडीच ओळाली होती. तर बघा इकडे आपला ढोकळाही छान थंड झालेला आहे. नंतर छान त्याचे कड्या लूज करून घेतल्या आणि इझिली निघून जातो. फक्त हे आधीच आपण करून ठेवायचं. आपला जर ढोकळा छान फ्लफी होऊ द्यायचा आहे आपल्याला, तर आधीच करून ठेवल्यानंतर तेवढाच वेळ वाचतो. आणि आपण जेव्हा इनो वगैरे टाकतो तेव्हा त्यानंतरची प्रोसेस एकदम फास्ट करायची असते, कारण त्यानंतर छान बबल्स आलेला असतो, इनो ॲक्टिवेट झालेला असतो. त्यामुळे लगेच स्टीममध्ये टाकल्यानंतर गरम वाफेने तो अजून जास्त डबल होतो साईजला. तर ती एक टिप आहे ढोकळा बनवण्याची. आणि खूप छान एकदम फुगला होता, डबल झालेला होता आणि खायलासुद्धा एकदम मार्केटसारखीच लागत होता. तर बघा किती इन्स्टंट असा ढोकळा आहे. नक्की तुम्ही पण एकदा रेसिपी ट्राय करा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, म्हणजे असेच छान छान रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर बघा नक्की तुम्हीही असं बनवून खा आणि कसा झाला तेही नक्की माझ्यासोबत शेअर करा. आणि संध्याकाळचे चहा ठेवायला मी गेले होते, तर अचानकच आमच्या गप्पा निघाल्या की ढोकळा कधी ट्राय केलेला नाही आहे मी. तर ते बोलले की मी मार्केटचं भरपूर खाल्लं आहे, तू कधी मला खाऊ घातलंच नाही ढोकळा, भरपूर रेसिपीज झाल्या आहे तुझ्या. तर मी काहीच विचार न करता किचनमध्ये आले आणि डायरेक्ट मी रेसिपीला सुरुवात केली. तर म्हटलं जाऊ दे, फेल झाली तरी काय हरकत नाही, पण जर सक्सेस झाली तर ही व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर हा व्हिडिओ मी नंतर शेअर केला, आधी मी सक्सेस होऊ दिला. नक्की नव्हतं माझी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची, पण 100% सक्सेस झालं आहे, म्हणून मला खूप आनंद झाला, म्हणून मी तुमच्यासोबत ही व्हिडिओ शेअर केली आहे. आणि मी खूप जास्त खुश झाले होते की मला ढोकळा जमला आहे आणि तोही पहिल्यांदा बनवल्याच जमला आहे. तर छान त्याच्यावर फोडणी टाकली आहे बघा, आणि वरतून थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे. आणि एक भाग मी तसंच ठेवलं, त्यावर फोडणी वगैरे टाकल्याने, कारण फोडणी तिखट आहे, जर पिहूला तिखट नाही आवडलं तर ती फिक्की साईड खाईल, म्हणून मी इकडे फोडणी वगैरे काही टाकलेली नाही आहे. तर बघा किती छान वाटतो आहे, मार्केटचाच वाटतो आहे की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा मला.
आणि असा ज्युसी ढोकळा पाहिजे, म्हणजे तो खाण्यामध्ये खाताना घशामध्ये अडकत नाही. त्यामुळे आपण पाणी टाकून ती फोडणी पतली केली होती. तर खायलासुद्धा एकदम सॉफ्टली आपल्याला गिळला जातो, त्रास होत नाही. तर सगळ्या टिप्स अँड ट्रिक्स नक्की फॉलो करा. तुम्हालाही 100% ढोकळा जमेल असंच मार्केटसारखी. तर चला आता आहोंना देते खायला आणि माझ्या लेकरांनासुद्धा खायला देते. तर त्यांचा रिव्ह्यू घेऊया आपण. संध्याकाळच्या चहाच्या टाईमला मी केलेलं आहे, कारण संध्याकाळी आम्हाला खूप भूक लागते. छान आहे. जमला. बिर्याणी खाल्ली का? खूप छान. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.